नमस्कार मैत्रिणींनो, आता आईकडून निघण्याची वेळ आलेली आहे. तर आता म्हटलं दुपारचा टायमिंग आहे, कमीत कमी 1 वगैरे वाजला असेल कदाचित. तर आता जेवण वगैरे करून घेते आणि मग मला निघायचं आहे. कारण की 1:45ला मी निघील, तर 2:30 तर 3:30ची मला महाराष्ट्र बस आहे नागपूरवरून छिंदवाड्याला जायला. तर ती 3:30 नाही 4ला सुटली होती म्हणा. मग सांगते मी तुम्हाला नंतर. तर 1:45ला निघायचं आहे. तर पहिले मी जेवण वगैरे करून घेते. तर आईने ते छान असं बरबटी आपले जे ओल्या शेंगाचे दाणे असतात ना, चवळीच्या शेंगाची, त्याची मस्त रस्याची भाजी केलेली होती. परत मेथीची भाजी केली होती, पोळ्या. आणि छान अश्विनीने ना आपले आलू भजे ना खूप छान टेस्टी बनवते ती. तिला तिच्या हातचे भजे बाबांना नेहमी आवडायचे. तर तिने आलू भजे वगैरे बनवली, पोळी वगैरे बनवली. एवढं सगळं होऊन सुद्धा म्हटलं राहू दे, तरी पण तिने जायच्या वेळेस हे सगळं बनवलं होतं. सोबतनं मी कधीही जाते ना, तर आई मला टिफिन देत असते. कारण की एवढ्या दूर जाते ना, तर कधी कधी संध्याकाळच होऊन जाते. मला नेहमीच संध्याकाळ होते. तर प्रत्येक वेळेस ती मला टिफिन देते भाजी पोळीचा. ते इथे पोळ्या आणि भाजी शिदोरी मला बांधून दिलेली आहे. तर घरी गेल्यानंतर ना फक्त असं वरम भात मांडते मी गरम गरम, आणि मग बाकीचं सगळं पोळ्या वगैरे आणलेल्याच राहतात. कारण की प्रवासाने माणूस खूप थकून जातो ना, म्हणून. तर इथे बघू शकता, हे माझे बाबा आहेत. तसं तर आईचं घर आजच खाली होणार आहे. मी जाईन, त्याच्यानंतर माझी बहीण पण, ताई पण जाणार आहे भाऊजीसोबत. त्याच्यानंतर मयूर, अश्विनी ते पण नागपूरला राहतात, तर ते पण जाणार आहे. तर बाजूला भाऊ राहतो म्हणा, वहिनी राहते. तर आईला तेवढा सपोर्ट आहे, मुलं वगैरे आहेत तर बरं वाटते. आता इथे मुलांचं काय झालं तर माहीत नाही म्हणा. आता ही पण रडत होती आणि नव्या पण रडत होती. कपडे नाही घेऊन दिले. नको रडा, नको रडा. हे मामी, ह्या मामीला काही हे नाहीये. कोणी बेटा कपडे नाही घेऊन दिले. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही चौघं बहीण भाऊ आहोत म्हणून. आणि प्रत्येक जणाचे ना 2-2 मुलं आहेत. तर म्हणजे आमच्या चौघा बहीण भावाचे 8 मुलं आहेत. तर एवढे सगळे 8 जण येतात एकत्र आल्यानंतर. मग मुलांची मस्ती तर तुम्हाला माहीतच आहे. पण इथे ना नव्याचं मन भरलंच नव्हतं. ती आताही बसलीच आहे. मम्मी जरुरी आहे का गं जायचं मम्मी, ती मला विचारत होती. आखरी मला तिच्यावर चिडावं लागलं की नाही बा, स्कूल जात आहे. कारण की शाळानं लवकर सुरू झाली होती. आमच्या MP मध्ये काही महाराष्ट्रासारख्या सुट्ट्या नाही राहत दिवाळीमध्ये. तिला क्रिसमसच्या राहते, नवरात्रामध्ये पण ऑटोम ब्रेक राहते, पण असं दिवाळीच्या नाही राहत. तर भरपूर तिच्या सुट्ट्या जात होत्या. तर तरी तिचं मन भरतच नव्हतं. नक्षत्र माझा उठलाच नाही. वेळेवर शेवटी मग तयारी करून दिली मुलांनी. ती वेळेवर शेवटी कपडे बदलवले. मुलं इथं आल्यानंतर एवढे रमून जातात की इथून घर जायचं नावच घेत नाही. इथे म्हणा की माझ्या सासरी म्हणा, मी मुखेडला जाते तिथूनही निघायचं बिलकुल नाव घेत नाही. तर इथे मजाकीत आमचं असंच सुरू होतं. बरं, हळदी कुंकू लावल्यानंतर. पण इथे आल्यानंतर ना पदोपदी बाबाची आठवण येते. खरंच बाबा असते ना तर खरंच मला घ्यायला येतात, सोडायला येतात. आणि मी जोपर्यंत बसत नाही बसमध्ये तोपर्यंत राहत होते. चला मग ताई एकटी पडली आहे. परंतु ना मामी लोक भाच्यांना खूप जीव लावतात, मामा लोक जीव लावतात. म्हणून मुलांचं जायची इच्छा होत नाही. आणि बिलकुल मैत्रिणीसारखंच मानतात ना अश्विनीला. पण नाही का, मजाकीत नाही, मला खरंच रडायला आलं. कारण की माझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं म्हणून. आईच्या घराजवळून उमरेडचं बसस्टॉप काही दूर नाही आहे म्हणा. तर 2 टू व्हीलरनीच आम्ही गेलेलो होतो. आता भाऊजीची पण गाडी होती आणि मयूरची पण गाडी होती. तर मग नव्या वगैरे भाऊजीच्या गाडीवर बसली आणि मी मयूरसोबत गेली. आणि गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की आमच्या उमरेडचं बसस्टॉप कसं आहे बा म्हणून. आता बरेचदा मी जाणे येणं करते ना, तर मला बसचे टायमिंग वगैरे माहीत आहे. त्यामुळे ना मग इथून मला 1:45ला बरोबर निघली मी. तरी पण बस हळूहळू जाते. कधी कधी नागपूरला ट्रॅफिक वगैरे असते. तर मग आता त्याच्यात बसल्यानंतर इथून उतरीन आणि मग मी महाराष्ट्राच्या छिंदवाडा बसमध्ये बसणार आहे. तसं तर MP बसस्टँड पण आहे नागपूरला, आणि तिथे तर गाड्या 15-15 मिनिटात सुटतात. पण हे मला डायरेक्ट पडते. म्हणजे मला ऑटो वगैरे करायची काही गरज पडत नाही. इथं आल्यानंतर हे मग घ्यायलाच आले. मला घरी येता 7:45 वाजलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता 1:45ला मी घरून निघाली, तर घरी येतपर्यंत इतका वेळ झाला होता. आता 10 मिनटं समोर आहे घड्याळ, म्हणा 7:30 कदाचित वाजले असेल. तर इथे बघा, तिच्या आत्याने तिच्यासाठी कप वगैरे पाठवला, वॉच वगैरे होती. तर ती तेच मला दाखवत होती. आणि मुलांना कसं असं नवीन वस्तूचं खूप क्रेज राहते.
त्याच्यानंतर ना आल्यानंतर ना मी इतकी थकली होती. फक्त आईने जे जेवण दिलं ना मला टिफिन, ते सुद्धा मी खाऊ शकली नाही, इतकी थकून गेली होती. आता बघू शकता इथे आईने इथे गुलाबजाम दिले आहे, हे दिलेलं आहे चिरवंट पूर्ण डब्बाभर होते. आता बरेचसे संपलेले आहेत म्हणा. आणि वहिनीने मग गुलाबजाम आणून दिले होते. आईने लाडूसुद्धा दिले होते रवा बेसनाचे, पण जास्त नव्हते. तर मग मी यांना शाळेत म्हटलं घेऊन जा म्हटलं. सोबतच चिवडा, चकली हे सगळं तर मग होतंच म्हणा दिवाळीचं, ते सुद्धा मिळालेलं होतं. आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर ज्या दिवशी एकादशी होती ना त्या दिवशीचं हे आहे. तर मस्त छान अशी पूजा वगैरे केली म्हणा, त्या दिवशी शूट केलेलं होतं मी. आणि तर देव उठणी एकादशी होती, तर आज आमच्या दोघांचाही उपास होता. त्यामुळे मस्त छान अशी पूजा केली मनसोक्त आणि मस्त छान रांगोळी काढलेली आहे. आज नाही इथे कलेक्टरनी सुद्धा सुट्टी दिलेली होती, महाराष्ट्रात सुद्धा सुट्टी होते म्हणा. खरंच खूप छान वाटलं की आजच्या दिवशी पहिल्यांदाच सुट्टी मिळालेली होती एकादशीला. तर पण 9व्याला नाही मिळाली, माहीत नाही ती केवीमध्ये आहे म्हणून का, त्या केंद्र विद्यालय जाते म्हणून. पण नक्षला सुट्टी होती, यांना सुट्टी होती, तर म्हणून. आणि 9व्या मात्र शाळेत गेली होती. तर जाऊ दे म्हटलं, तुला सुट्टी नाही आहे तर. तसं म्हटलं तिची सकाळची शाळा आहे, ती 6:30पर्यंत निघून जाते, त्यामुळे लवकरच उठावं लागते. मग लवकर उठल्यानंतर आपले कामही लवकरच होतात. तर माझे कामं झालेले आहेत. तिला पण टिफिन करून दिलं. टिफिनमध्ये तिला मी आलूचं भरीत, पराठे वगैरे, आणि कारण की नक्षा आणि 9व्या दोघांनाही उपास थोडी होता. आपण आपल्यामुळे त्यांचा पोट मारा नाही करू शकत ना. तर दोघांसाठी स्वयंपाक केला ना. आता आमच्यासाठी खिचडी वगैरे करते. पहिले सगळ्यात अगोदर चिप्स पापड तळते, कारण की यांना चिप्स वगैरे खूप आवडतात माझ्याकडे. म्हणजे यांनाही आवडते, नक्षला आवडते. 9व्या वाटलंच तेवढं खायला नाही पाहत, पहिले खायची ती. आणि कुठून बाहेर गावावरून जाऊन आल्यानंतर ना कामं भरपूर पडतात. तसेच माझ्यासोबतही भरपूर कामं पडले होते, कारण की कपडे लत्ते वगैरे सगळे 8 दिवसाचे आपले राहतात ना. सगळे कपडे धुवा, मग पूर्ण कसं आपण एक लेडीज घरी राहणं आणि एक जेंट्स घरी राहणं म्हणजे भरपूर फरक असतो. तर हे घरी होते आणि हे घरी नाही राहत म्हणा. मी जेव्हा माहेरी वगैरे जाते तर मग हे मोखेडला चालले जातात आईकडे. आता चिप्स पापडसोबत ना शेंगदाणे पण आम्हाला तळावे लागतात. मग शेंगदाणा मीठ वगैरे टाकायचं किंवा थोडंसं तिखट टाकायचं, खूप छान वाटते. मला पण शेंगदाणे भरपूर आवडतात, तळलेले म्हणा की भाजलेले म्हणा. मला साबुदाण्यामध्ये पण शेंगदाणे भरपूर आवडतात. मी शेंगदाण्याचे साल कधीच काढत नाही, तसंच बारीक करते आणि मग साबुदाणा बनवते. तर इथे साबुदाणा वगैरे तुम्हाला शेअर नाही केलेला आहे म्हणा. आता यांना देऊन देते. तसेच लवकरच केलेलं आहे मी 12 वाजेपर्यंत आज. इकडे ना एकादशीलाच तुळशीचा विवाह करतात, माहीत नाही का बरं. तर आपण कसं बारसीला करत असतो, पण इकडे प्रत्येकजण तुळशी विवाह एकादशीच्याच दिवशी करतात. दोघंच जण आम्ही बारसीला करत असतो. आता मला उद्या तुळशीचं लग्न वगैरे लावीन. आणि बघू शकता पूर्ण घर छान स्वच्छ आणि नीट अँड क्लीन केलेलं आहे. नक्ष आता बडी मम्मीकडे गेलेला आहे, त्यामुळे घरामध्ये कोणीच नाही आहे. त्याला जेवण करून पाठवलं मी. चला मग मी आता इथेच व्हिडिओ एंड करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.